tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. सामना चालू होता है। पहला चेंडू जोरदार चेंडू प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पाहिलं की दोनच खंडे वीर मात्र दोन फलंदाज मात्र परंतु इथं मात्र त्याच्यावरतीच या सामन्याची मजा असणार आहे। प्रदीप एक वेगवान मारतोय या वेळेला सुरेश चंद्रराज आपल्याला जावळे संघाकडून पाहायला मिळते। यावेळेला हलके चेंडू तटावर काढला इथं मात्र एक धाव घेतोय म्हणजे आता मात्र कारण की आपण पाहतोय काहीसा बॅटफुटवर लोटल्याकडे म्हणजे गोलंदाजी करतोय। यावेळेला बहुतेक ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी आपली जागा बदलवली आणि सांगितलं हा चेंडू खराब आहे त्यामुळे या धावसंख्येला थोडासा आकाराला धावसंख्या जाऊन कोणती 3-3 स्वरूपात पाहतोय पावसाच्या षटक आहे परंतु मोठे फटके आले नाहीत परंतु विकेटची संख्या मात्र वाढली। यावेळी मात्र पायलटच्या दिशेला पहिला स्वीप करायचा मी विनंती करतोय आमचे मान्यवर मान्यश्री वीरेंद्र साहेबांना की आजची कक्षामध्ये यायचं आहे तुमचे सामना संपलेले 5 षटकांचा सामना असणार आहे। यावेळेला कवचच्या दिशेला फटका मारायचा होता परंतु चेंडू याही वेळेला निश्चितच गोलंदाजीचं मनोबल वाढलं होतं। त्यावेळेला हलके चेंडू तटावून काढला यावेळेला काय होतं रोशन बाद होऊ शकला असता परंतु थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण झालं अन्यथा त्यांना अजूनही मोहरा इथं गाळाला मिळाला असता परंतु नाहीये। थोडंसं चेंडू उचलण्यामध्ये क्षेत्ररक्षण थोडीशी कुचकामी त्यामुळे तुम्ही ठेवू शकता आणि पुढे संघाची गोलंदाजी अतिशय सुरेख आहे। याही वेळेला सुरेख आपला तो चेंडू नवीन गोलंदाज झाला होता संघ ट्राय यावेळेस सेल उडाला सेल खाली एक क्षेत्ररक्षक बक्षीस पात्र ठरेल मात्र या मॅचवरती फटके मारायचा प्रयत्न करतो प्रयत्नाला यश येताना दिसत नाही प्रत्येक चेंडूवर मारण्याचा प्रयत्न करतो नॉर्मल यावेळेला बाहेर चेंडू उजव्या बाजूने गडी पास झाले आणि दुसरा षटक पुण्याचा पंकज पंचांना पास करेल एवढ्या हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू जातोय तिथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु अतिशय जबरदस्त होताना तिसरं षटक कोण घेऊन येतं पुण्याचा प्रदीप आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय पाहूया। पहिल्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त सुरेख फटका चेंडू सीमारेषा पार 6 धावा की पुणे संघाला षटकामध्ये जीवनदायी ठरलेला आहे। यावेळेला सुरेख फटका पण जेल पडतोय 9 मध्ये एकदम खतरा होणार नाहीये तब्बल 7 धावा कुठून काढण्यामध्ये यश आलंय ते मात्र पुणे संघाच्या खेळाडूंना। यावेळेला सुरेख फटका चेंडू जातोय धावा बहुतेक हा संघाला असं वाटलं होतं वाटलं होतं आणि हा संघ 50 धावा जर गेल्या तर निश्चितच एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल। 50 धावा झाल्या तर निश्चितच एक विजयी धावसंख्या मी मानेन। यावेळेला चेंडू मारला कार्पेट शॉट पाहायला मिळतोय चेंडू जातोय लॉक क्रिजर मध्ये चेंडू पकडला जातोय चेंडू फेकली केली जाते परंतु एकच 28 धावा म्हणजे अजूनही 20 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झाला तर निश्चितच मोठी सन्मानजनक धावसंख्या उभारली असंही म्हणता येईल। उसको मैं कभी भी नाराज होते हुए गुस्सा के खेलते हुए नहीं देखा हूँ तो ये उसके काबिल तारीफ बात है इसलिए कोशिश करने वाले कभी हार नहीं होती इस बार कर देता हुआ एक रन दिया दूसरे रन के लिए दौड़ लगाए बहुत ही तेज गति से हाथ से दौड़ना प्रारंभ किए ये गेंद से बल्ले से हवा में उसके नीचे खिलाड़ी आ रहा है परंतु इस बार नहीं बच पाएंगे एक सफलता मिलेगा प्रमोद जो कि लंबे कद के गेंदबाज है अपने ओवर से अगली गेंद लेकर और इस बार ये गेंद अंदर की तरफ थोड़ी सी विकेट
और इस बार ये गेंद जो कि थर्ड मैन के दिशा में गई थी वहां पर शॉट कॉर्नर में खड़े थे फाइनल की दिशा में, और निश्चित तौर पर वहां पर शॉट फाइनल में खड़ा किया और उनको फील्ड किया गया कोई रन नहीं बगैर रन। पिछले साल के उप विजेता टीम है जागला, तो निश्चित तौर पर थोड़ा सा उनके पास अनुभव की अभाव नहीं है। वाइड का रन जरूर मिला, यहाँ एक रन और इस एक रन के साथ स्कोर पहुंचा हुआ 43 पर 43 इस बार थोड़ी बाहर की तरफ टप्पा खाने के बाद परंतु बल्लेबाज का भी चला जाता है और आपने प्रयास नहीं किया, आपने बॉडी को नहीं हिलाया, तो ये एक अच्छी काम है बल्लेबाजी करने के लिए हाथ पे और ये स्कोर लेके डीप स्कोर लेके ऊपर से छड़े का ऐसा होता नहीं है इस किसी तरह के खेलों में। एक बार फिर अगली गेंद हाथ से और इस बार टप्पा खाने की बल्लेबाजी करेंगे। तैयार लॉन्ग लेग के दिशा में गेंद को फील्ड किया जाए, तब तक एक रन लेने का मौका है, थोड़ा तो जरूर एहसास होगा। अगली गेंद करने का प्रयास करता, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में, गेंद को फील्ड किया जाए तब तक अभी भी जोन में सेफ है क्योंकि दो गेंदें एक वाइड डाली गई थी। इस बार ये गेंद नीचे रहते हुए इसको लॉन्ग करने का प्रयास क्योंकि योगेश जैसे धाकर बल्लेबाज भी मैदान पर और ये बहुत ही मुश्किलें होती है इस तरह की सिचुएशन में दाएं हाथ से ये गेंद गेंद को खेलने के लिए दौड़ चुके थे, देखना होगा आखिर और इस तरह से ओवर की समाप्ति 5 ओवर की समाप्ति के बाद रिवर्स स्विंगचा एक जबरदस्त वापर तो आपल्या गोलंदाज पहिला चेंडू केला चेंडू जातोय निर्णायक सामन्यामध्ये त्याची खेळी कशी होते, त्याची खेळी त्याला मोठा बनवणार आहे। यावेळेला जोरदार चेंडू मारायचा होता परंतु जावळे संघाने मोठ्या संघाला बाहेर केला होता, त्यावेळी सुरेश फटक्या परंतु क्षेत्ररक्षण तिला तैनात आहे। इथं मात्र चेंडू पकडतोय, फेक केली जाते आणि मात्र कशा प्रकारची कामगिरी तो करणार आहे। आपली कामगिरी जर जोड झाली तर निश्चितच मोठ्या संघ मात्र विजय होऊ शकतो। मात्र निर्णय त्याचा चुकीचा होता, मात्र सत्यम कडून यावेळेला सुरेश फटका मागे जाऊन मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय त्याची बॉडी त्याला भाटपली टाकला जात नाही। पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर हलके चेंडू लोटून दिला, हलक्या हाताने धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू सत्यमने अचूक पकडते वाढवला, म्हणजे वेगवान गोलंदाजी टाकण्याचा निर्णय। यावेळेला चेंडू मारला, चेंडू येतोय, चेंडू मिडल विकेट क्षेत्रामध्ये खेळायला करतोय, चेंडू पकडला जातो, चेंडूची फेक केली जाते, थोडासा गचाळ थोडा परंतु निश्चितच चांगला हेडर केला, मात्र सर्कलच्या बाहेर असणार आहे। प्रथमेश एक वेगवान गोलंदाजी करतोय, लोटला गेलाय। चौदा धावांवरती पोहोचला जावळे संघ। खेळ मात्र पडतोय, यावेळेला चेंडू पुन्हा एकदा सत्यम याचा हा चेंडू पुन्हा देखील करणार गोलंदाजी। गोलंदाज सज्ज होताना दिसेल, गोलंदाजी मार्गावर उजव्या त्याचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतो, चौकार लगवला संदेशाने। आता मात्र चांगली गोलंदाज बक्षीस मिळवलं होतं करंजा विरुद्ध खेळताना, आता मात्र चांगली गोलंदाजी सत्यम गोलंदाजीने मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, मोठ्या संख्येने आल्या चावळा संघाच्या कारण खेळ पाहण्यासाठी। पण या चावळा संघाने मागच्या वर्षी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं या स्पर्धेचं माजी सरपंच चषकातलं। तर पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल, पहिला चेंडू गोडे विकेटचा मारा, पहिल्या आणि क्रिकेट खेळताना दिसत संघाची धावसंख्या 32। आता मात्र बॅकफुटवर जाऊन पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, पुढे एकदा विशाल पुढे सरसावलाय, चांगला फटका ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, वाईडिंग लॉंगर आणि मिडल जरूर आहे और विकेट विशाल सागर याच्या बॅट मधून एक चांगला फटका, चेंडू
विचाराचा चेंडू फलंदाजीचा होता, त्याला ड्राईव्ह केला, चेंडू चालला मिडॉनला, तिथे चेंडू अडवला जातो तोपर्यंत एकच हा मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40च्या षटकामध्ये. विश्वजित पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र चांगला पडदा, चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय. पुढे एकदा ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू दुसरा. देगोडे आणि लवकर कॅप्टन यांचा. आता तर चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू लॉंगॉनला क्षेत्ररक्षक राकेश चेंडू अडवतोय, फेकतोय तोपर्यंत धाव. ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका, चेंडू मिड विकेटच्या वरून असेल. ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू. आणि 1-10 आणि इथे मात्र जरूर मोठा फटका आला. चेंडू हवेत